श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या JVR डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आज आपण बुट्टा वर्क शिकणार आहोत. इथे मी आधी 12 ब्रॅकेट बनवून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी प्रत्येक शेपचा एक बीड लावून घेतलेला आहे, स्टोन लावून घेतलेला आहे. आणि इथे आपल्याला एकदम छोट्या पॉईंटची निडल घ्यायची आहे, नॉर्मल निडल. तर इथे आधी मी सर्कल राऊंड शेप घेतलेला आहे आणि तिथे मी आधी स्टोन चेन लावून घेतलेली आहे फॅब्रिक ग्लूने. स्टोन चेन चिटकवून झाल्यानंतर इथे आता मी सगळ्यात छोट्या साईजचा पर्ल बीड असतो तो घेतलेला आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, 2 स्टोनच्या मध्ये जी जागा आहे त्या जागेमध्ये आपल्याला हा पर्ल बीड लोड करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की मी कसं करते. मी तो बीड निडलमधून 2 वेळेला लोड करते. म्हणजे एकदा बीड लोड करून झाल्यानंतर पुन्हा मी त्याला निडलने छान सिक्युअर करून घेते थ्रेडने, म्हणजे तो एकदम परफेक्ट फिक्स होईल. तर इथे प्रत्येक 2 स्टोनच्या डिस्टन्समध्ये जी जागा आहे तिथे आपल्याला पर्ल बीड लावून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता की आपला पहिली डिझाईन छान क्रिएट झालेली आहे, खूप सुंदर दिसते. तुम्ही कोणत्याही ब्लाऊजवरती ही डिझाईन क्रिएट करू शकता. त्याच्यानंतर इथे मी घेतलेला आहे ड्रॉप शेप. तर ड्रॉप शेपला आधी इथे मी गोल्डन बीड घेतलेले आहेत आणि गोल्डन बीडने मी ड्रॉप शेप वाईजच मी इथे त्याला डिझाईन करून घेते. तर इथे मी एकदाच बीड लोड करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी त्याला 4-4च्या रेंजमध्ये निडलने थ्रेडने सिक्युअर करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इथे मी पर्ल बीड घेतलेले आहेत. एक मोठी आणि एक छोट्या साईजचा पर्ल बीड घेतला होता, तो सुद्धा मी इथे लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपला नेक्स्ट आहे मिरर. की मी डायमंड शेपचा इथे मिरर घेतलेला आहे आणि त्याला आता त्याच वाईज मी एकूण 6-6च्या रेंजमध्ये मी इथे त्याला कॉपर कलरचे इथे मी बीड घेतलेले आहेत, शुगर बीड, ते मी इथे आधी लावून घेते. तर तुम्ही इथे बघू शकता की मी कसं लावते. आधी मी 5च्या रेंजमध्ये इथे बीड घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी 2-2च्या रेंजमध्ये यांना सिक्युअर करून घेतलेले आहेत, म्हणजे फिक्स करून घेतलेले आहेत. ते करून झाल्यानंतर आता खालच्या साईडला इथे मी बीड लावून घेणार आहे. इथे मी पर्ल बीड, कॉपर कलरचं शुगर बीड आणि पुन्हा पर्ल बीड घेतलेलं आहे छोट्या साईजचं. आणि इथे मी आता 3च्या रेंजमध्ये इथे मी त्यांना लोड करून घेणार आहे. तर इथे पर्ल बीड, शुगर बीड आणि पुन्हा पर्ल बीड असे मी 3च्या रेंजमध्ये बीड लावून घेतलेले आहेत. इथे सुद्धा सुंदर अशी आपली डायमंड शेप मिररची डिझाईन क्रिएट झालेली आहे. त्याच्यानंतर इथे मी घेतलेला आहे ग्रीन कलरचा स्टोन, जो की एकदम छोट्या साईजचा आहे. तर इथे मी 2 mmचे गोल्डन बीड घेतलेले आहेत आणि त्याने मी आधी इथे सर्कल बनवून घेतलेला आहे. सर्कल बनवताना आपण जो पहिला बीड ज्यात टाकू त्याच्यानंतर पुन्हा निडल आपल्याला पहिल्या बीडमधूनच बाहेर काढायची आहे, म्हणजे आपला सर्कल एकदम परफेक्ट कंप्लीट होतो. सर्कल कंप्लीट झाल्यानंतर प्रत्येक गोल्डन बीडमधून आपल्याला तो सिक्युअर करून घ्यायचा आहे, म्हणजे दोन्ही साईडने आपल्याला निडलने तो सिक्युअर करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला इथे दिसतच असेल मी कसं करते. तर आपला पूर्ण सर्कल शेप छान सिक्युअर झालेला आहे. त्याच्यानंतर इथे मी घेतलेला मोठ्या साईजचा पर्ल बीड आणि तो मी इथे खाली लावून घेतलेला आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की खूप सुंदर अशी ही सुद्धा डिझाईन छान क्रिएट झालेली आहे. त्याच्यानंतर इथे अगेन मी रेड कलरचं स्टोन घेतलेला आहे, जो की थोडा मोठ्या साईजचा आहे. त्याच्यानंतर इथे मी घेतलेले आहेत पर्ल बीड आणि पर्ल बीडचं इथे सुद्धा मी सेम सर्कल करून घेतलेलं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की मी निडल कशी खालून वर काढून प्रत्येक पर्ल बीड सिक्युअर करून घेते. सिक्युअर केल्यामुळे तो एकदम परफेक्ट आपला सर्कल शेप तयार होतो आणि खूप छानसुद्धा फिक्स होतो आपल्या कपड्यामध्ये. तर इथे आपलं सर्कल शेप तयार झाल्यानंतर इथे सुद्धा मी प्रत्येक पर्ल बीडमध्ये जो डिस्टन्स आहे, 2 पर्ल बीडमध्ये जो डिस्टन्स आहे त्या डिस्टन्समध्ये आपल्याला 2 mmचे गोल्डन बीड लोड करून घ्यायचे आहेत. इथे मी प्रत्येक 2 पर्ल बीडच्या डिस्टन्समध्ये गोल्डन बीड लोड करून घेतलेले आहेत.
गोल्डन बीडसुद्धा आपल्याला सिक्युअर करून घ्यायचे आहेत एकदम परफेक्ट. त्याच्यामुळे एकदा गोल्डन बीड लोड करून झाल्यानंतर पुन्हा त्याच जागेवरून पुन्हा त्याला आपण लोड करून घेणार आहोत. म्हणजे 2 वेळा आपल्याला तो फिक्स करून घ्यायचा आहे थ्रेडने. तर इथे तुम्ही बघू शकता की मी कसं करते आहे. तर इथे आपली ही सुद्धा सुंदर अशी डिझाईन छान तयार झालेली आहे. मी तुम्हाला खूप सिंपल आणि युनिक असे बुट्टा वर्क इथे दाखवलेले आहेत, जे की तुम्हाला खूप हेल्पफुल होतील आणि तुम्ही सुद्धा ब्लाऊजवरती खूप छान डिझाईन क्रिएट कराल. तर इथे मी घेतलेला, इथे सुद्धा मी मिररच घेतलेला आहे. मिरर राऊंड शेपचा मिरर आणि त्याच्यानंतर मी आय शेपचा मिरर 2 घेतलेले आहेत. आणि ते मी फॅब्रिक ग्लूने चिटकवल्यानंतर इथे मी क्रिस्टल बीड घेतलेले आहेत व्हाईट छोट्या साईजचे, म्हणजे शुगर बीड वाईजच आहे ते स्मॉल साईजचे. सो त्याने मी आपण लटकन जसं लावतो तसं इथे मी त्यांना लावून घेतलेले आहेत 3च्या रेंजमध्ये. त्याच्यानंतर इथे पुन्हा मी राऊंड शेप घेतलेला आहे. त्याच्यानंतर कट पाईप बीड घेतलेले आहेत सिल्वर कलरचे, ते सुद्धा मी इथे सिक्युअर करून घेतलेले आहेत. ते सिक्युअर करून झाल्यानंतर इथे मी घेतलेला आहे पल बीड. इथे मी पल बीड मोठ्या साईजचा घेतलेला आहे आणि तो सुद्धा इथे मी लोड करून घेतलेला आहे निडलमधून. तर ही सुद्धा आपली सुंदर अशी डिझाईन क्रिएट झालेली आहे. त्याच्यानंतर इथे मी कुंदन स्टोन घेतलेला आहे आणि इथे सुद्धा मी आधीवरती गोल्डन बीड लावून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा खाली मी गोल्डन बीड लोड करून घेतलेला आहे. सो ही खूप सिंपल अशी मी डिझाईन क्रिएट केलेली आहे, जे की खूप छान दिसेल ब्लाऊजवरती. त्याच्यानंतर इथे अगेन मी कुंदन स्टोन घेतलेला आहे, स्क्वेअर कुंदन स्टोन आहे स्क्वेअर शेपचा. त्याच्यानंतर इथे मी राईस बीड घेतलेले आहेत. सो दोन्ही साईडने मी राईस बीड लावून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर मिडल पार्टला मी इथे गोल्डन बीड लोड करून घेतलेला आहे. सो इथे सुद्धा आपली खूप सुंदर अशी डिझाईन क्रिएट झालेली आहे. सो इथे वरती सुद्धा मी 2 mmचं गोल्डन बीड लावून घेतलेलं आहे. तुम्हाला जर तिथे नको असेल तर तुम्ही नाही लावलं तरी चालेल किंवा लावलं तरीही चालेल. सो त्याच्यानंतर इथे नेक्स्ट आहे आपला राऊंड शेप मिररचा. इथे सुद्धा मी मिररच घेतलेला आहे राऊंड शेपचा आणि त्याच्यानंतर इथे मी घेतलेले आहेत क्रिस्टल बीड. हे 2 शेडमध्ये आहेत, रेड अँड ऑरेंज दोन्ही कलर त्याच्यामध्ये आहेत. सो इथे सुद्धा मी सर्कल शेपमध्ये त्यांना सिक्युअर करून घेतलेला आहे आणि पुन्हा आपल्याला प्रत्येक बीडमधून तो सिक्युअर करून घ्यायचा आहे. सो क्रिस्टल बीडने सुद्धा खूप छान डिझाईन होते ब्लाऊजवरती आणि लुकसुद्धा खूप सुंदर दिसतो. सो म्हणून इथे मी मिरर राऊंड शेपला इथे क्रिस्टल बीडचा वापर केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की खूप सुंदर अशी डिझाईन इथे क्रिएट झालेली आहे, खूप सिंपल आणि सुंदर. त्याच्यानंतर इथे सुद्धा मी पुन्हा कुंदन स्टोन घेतलेला आहे राऊंड शेपचा छोट्या साईजचा आणि इथे मी कॉपर शुगर बीडचा वापर केलेला आहे. आधी मी त्यांना सर्कल शेपमध्ये सिक्युअर करून घेतलेला आहे. इथे मी जरदोसीचा वापर केलेला आहे. तर इथे जरदोसीने मी छान पाकल्यांचा शेप देणार आहे. सो इथे 3-3च्या रेंजमध्ये मी जरदोसी सिक्युअर करून घेतलेली आहे. तर इथे मी आधी सेम साईजची जरदोसी कट करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मी 3-3च्या रेंजमध्ये तिला सर्कल शेपमध्ये सिक्युअर करून घेतलेली आहे. सो हे लावून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला याच्यामध्ये आणखीन जरदोसी ॲड करायची आहे. सो आपण जरदोसी लावून घेतली आहे, त्यातल्या मिडल पार्टमधून आपल्याला पुन्हा निडल बाहेर काढून त्यावेळेस आपल्याला इथे पुन्हा जरदोसी लावून घ्यायची आहे. सो इथे तुम्हाला दिसतच असेल मी कसं करते आहे. सो इथे सुद्धा आपली खूप सुंदर आणि सिंपल अशी जरदोसीचा छान फूल आपण क्रिएट केलेला आहे. सो ही सुद्धा खूप सुंदर अशी डिझाईन क्रिएट झालेली आहे. त्याच्यानंतर इथे मी अगेन मिरर घेतलेला आहे आणि इथे मी आय शेप मिरर घेतलेला आहे आणि मी ते आधी 3 लावून घेतलेले आहेत ग्लूने आणि त्याच्यानंतर इथे मी 2 mmचे बीड घेतलेले आहेत, जे की मी प्रत्येक आय शेपच्या पॉईंटवरती मी इथे गोल्डन बीड लावून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर हा जो खालचा मिडल पार्ट आहे तिथे आपल्याला लटकन वाईज आपण लटकन जसे लावतो तसे आपल्याला इथे शुगर बीड लावून घ्यायचे आहेत. तर इथे मी कॉपर शुगर बीड घेतलेले आहेत आणि ते इथे मी लटकन वाईज 3च्या रेंजमध्ये लावून घेतलेले आहेत.
सो इथे सुद्धा आपले सुंदर असे बुट्टा वर्क तयार झालेले आहेत. यातनी कोणतीही डिझाईन तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरती क्रिएट केली तर खरंच तुमचा ब्लाऊज खूप सुंदर दिसेल आणि खूप सुंदर युनिक आणि खूप सिंपल असे इथं मी बुट्टा वर्क तुम्हाला दाखवलेले आहेत. तर असे सुंदर सुंदर युनिक आणि ब्युटिफुल डिझाईन मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. सो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या ब्लाऊजवरती ही डिझाईन नक्की क्रिएट करून बघा. भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये.